करायचंय सगळ्या गोष्टींवर इथं मार्गदर्शन मिळतं आणि सगळ्या गोष्टी सक्सेसफुली होतात. फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागतो थोडा, कारण आता आमची जी कोर टीम आहे 25-30 जणींची, त्यांच्या पण लक्षात येतं तुमच्यातलं कॅलिबर आणि मग ते आम्हाला रिमाइंडर करून देतात की ह्या मीटिंगला ह्या ताई हे करतात ते करतात, तर होतो फायदा होतो नक्की. मॅडम सोबत दिवशी मी पण पोलीस मित्र आहे आणि मी स्वामीची सेवेकरी असल्यामुळे त्यांच्यावरील बघून त्यांना खूप फॉलो करत होती, त्यामुळे मला नंतर कळायला भेटल्यानंतर अशी आमची ओळख झालेली. थँक्यू. आणि त्यामुळे मी बचत गटाचे पण अध्यक्ष आहे, माझे अंडर बचत गट पण आहेत, तर लेडीजला जरा कामाची म्हणजे गरज आहे म्हणून मी आज फर्स्ट मीटिंग माझी. व्यवसाय म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात काय येतं, मला काहीतरी मशीन घ्यायचं, मला काहीतरी मॅन्युफॅक्चर करायचं आणि ते विकायचं. म्हणजे तुम्ही तिथपर्यंतच्या लिमिटच्या पुढे जर गेले की व्यवसाय 3 प्रकारचे असतात, सर्व्हिस इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग असतात. तर त्याच्यातून पण तुम्ही आता एक ट्रेंडच आहे, घर बसल्या काम मिळतात. आम्ही इतकं समुपदेशन केलं ते युट्यूबला, इतके व्हिडिओ टाकले, इतकं राणी मॅडमची माझी रोजची स्कूल नाही का अजून स्कूल आहे ना तिथं. मला इथं आयडिया सांगते की काही जणी विकायला वस्तू घेऊन आलेले आहेत. हे बघा, कधी कधी बनवता येतं पण विकता येत नाही, विकणाऱ्याकडे विक्री स्किल असतं पण बनवता येत नाही. आपल्याला याचा मिलाप पण करायचा आहे. म्हणजे आजच्या मीटिंगला तुम्ही हे पण पाहू शकता की कोणाकोणाची क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि ती विकायची पुढे. आता समजा घ्या आता इंजवडीला पण यांची क्वालिटी, आता सोनल लिहित आहे, सोनलला केकचं चांगलं मार्केट आहे. सोनलकडे जर ब्राउनी वगैरे यांचं घेऊन एकमेकीचा ट्रेडिंग सारखा व्यवसाय केला तर ते पण 2-2 दिवस तरी चालतातच. तर तसं करू शकता. सोनल ऐकलंय का तुमच्या फील्डमधल्या समजा या ताई, तर आता तुम्ही केक बनवता, ब्राउनी वगैरे तुम्ही बनवत नाही, तर हे सगळं घेऊन जर एकमेकीला कोरिलेटेड व्यवसाय, मैत्रीपूर्ण व्यवसाय आपण करू शकतो. किंवा आता समजा दीपावलीचं ज्वेलरी, दीपावलीला ज्वेलरी विकायला जर वेळ नसेल, एकमेकी ठरवून घ्या, तर तुझं जर 500 रुपये तर मी जर 700 रुपये तर मला 5-50 रुपये तर मी तुला रिक्षा आणून देते. अशा प्रकारचा याला ट्रेडिंग बिझनेस म्हणतो आपण. एकाकडे वस्तू द्यायची, मध्यस्थी करायचं आणि दुसरीकडे द्यायचं. दलाल एजंट बनवलं. ट्रेडिंग शब्द खूप चांगला आहे. तर तो एक व्यवसाय आहे. आणि सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे आपण सर्व्हिस देतो की समजा आपल्याला कुठेतरी ट्रिपला जायचंय, केरळला मला ट्रिपला जायचंय, मी ट्रिपचं बुकिंग केलंय, पण मला काय स्पॉट पाहिले पाहिजे, एका दिवसात किती स्पॉट होतात हा वेळ नाही माझ्याकडे, किंवा गेल्यानंतर मला तो वेळ घालायचं पण नाही. तर तसं जर एखाद्या क्वालिफाईड व्यक्ती, समजा एखादा इंजिनिअरिंग शिकत, तसं जर असं पॅकेज आपण तयार केलं की केरळला ठीक आहे, मला ट्रान्सपोर्ट वगैरे ट्रॅव्हलवाल्यांना ऍड झाली, तो प्रश्न माझा नाही, पण तिथले कुठले हॉटेल, एक स्वतः ट्रिप दिली, चांगलं हॉटेल कुठलं आहे, तिथले व्हिजिटिंग कार्ड आणणे, तिथले जे साईट सीन आपण पाहतो ते आणलं, तिथल्या गाडीवाल्यांच्या हॉटेलपासूनच आपल्याला कॉन्टॅक्ट मिळतात, ते घेऊन फक्त इथं बसल्या ते कॉन्टॅक्ट दिले तर तुम्हाला 1% कमिशन मिळतं. कमिशन बेस पण बिझनेस येईल. समजा आमच्याकडे विकत आहे, आता बार्शीचे शेंगदाणे, साबुदाणा, ज्वारी विकतात, पण आता त्यांना जास्त लोकांपर्यंत जायचे, त्यांचे रेट रिजनेबल क्वालिटी, तर तुमच्यापैकीची तर 1-2 जणी जर ठरवून घेतलं की आम्ही तुमच्याकडून होलसेलमध्ये घेतो, तुम्ही रेटिंगपेक्षा 2 पैसे आम्हाला कमी करा आणि तुमच्या इथून घेऊन पण जातो आणि विकतो पण, कारण बार्शीला तर आपण जाऊ शकत नाही, त्यांचे कनेक्ट त्यांच्याकडे माल घेतो. अशा प्रकारच्या व्यवसायाला जास्त बोलायचं. आता समजा घ्या ताईच्या पोलीस मित्रमध्ये तुम्ही म्हणताय बचत गटातल्या महिलांना, माझ्या महिलांना काम मिळावं, माझ्या बचत गटात काम मिळावं, त्याच हेतून आम्ही टेक्सटाईलचा प्रोजेक्ट काय करतो होती इथं साक्षीला. तर आम्ही स्वतःचे मशीन घेतले, 30 लाख खर्च केला, पण आम्हाला त्याच्यातून नॉलेज नव्हतं. आम्ही त्याचे युपीचे टेलर बोलवले. आज महिला सक्षमीकरणासाठी मी तो प्रोजेक्ट टाकला होता. मग आम्ही महिलांना सांगायचो तुम्ही या तिथं ट्रेनिंग घ्या 2-4 दिवस, तुम्हाला मशीनवर पर पीस पैसे देऊ, ऑर्डर पण होता. पण त्यावेळेस महिला येत नाही. तुम्ही नीट ऐकून घ्या, माझी याच्यात PhD झाली. तुम्हाला जर काम पाहिजे म्हणता ना, तुम्हाला मी एक सोपी ट्रिक सांगते. तुम्ही बचत गटाच्या मीटिंगला त्यांची लिस्ट काढा, कोणाला काम पाहिजे, शिक्षण किती आहे, किती तास काम वेळ देऊ शकता, ते सांगितल्यानंतर आता आम्ही जे MSME बरोबर तयार केलं, आमचा तोच येतोय की फ्रोझन फूड पॅकिंगचं काही काम देता येईल का, काही वेगवेगळ्या पॅकिंगचं. तर त्या टेक्सटाईलमध्ये मला जो अनुभव आला की जेव्हा मला व्हायचं काम सुरू करा, प्रोजेक्ट सुरू करा काढून, मी स्वतः कर्ज काढून 30 लाखाचं 2 वर्षापूर्वी सगळं माझ्या स्वतःच्या घराचं शेड वगैरे करून केलं. पण प्रचंड निराशा आली त्याच्यामध्ये. का आली की ज्या महिलांच्या भरोशावर आपण केलं होतं चालू की आम्हाला टेलरिंग येतं, आम्ही करू, आम्ही येऊ, मग कारण सांगणार घरी पाहुणे चाले, मुलाची परीक्षा आहे, गावालाच गेले. तर सगळ्यात पहिला आज मी कळकळीने तुम्हाला सांगते, कुठलाही व्यवसाय असू द्या, तुमची व्यवसायाला कधी पण मानाने करल आणि नोकरीला 8 तासाचे हे डोक्यातून पहिलं काढा.
तुम्ही नोकरीला जाताना वेळेवर जाता तुम्हाला बसचा फोन येत नाही. हेच व्यवसायात प्रत्यय ठेवायचं की मला माझे मुलं शाळेत गेल्यानंतर स्वयंपाक पाणी करून 10 वाजेनंतर मी देवपूजेला किती वेळ देणार, मी सोशल मीडियाला किती वेळ देणार, मी स्वतःला वेळ किती देणार, पाहुण्या रावण्याला वेळ किती देणार. पहिलं प्रत्येकीने आज घरी गेल्यानंतर स्वतःच कॅल्क्युलेशन करा जे तुम्ही कधीच केलेलं नाही. मग तुम्हाला कळत नाही माझ्याकडे वेळ किती, हावला वेळ किती, शिल्लक वेळ किती. आज सगळ्यांनी तेवढं करा, मग तुम्हाला कळत की चला गाडरेताईला पण 12 तासाचा दिवस आहे, आम्हाला 12 तासाचा आहे. मग गाडरेताई कंपनी बी चालवताय, संस्था बी चालवताय, स्वामी सेवा बी करताय, कार्यक्रमाला बी दिसताय, तर का दिसताय? मी तुमच्यासारखीच आहे. मग मी पण माझ्यापेक्षा मोठ्या लोकांचा विचार करते, यांना पण तेवढा दिवस आहे, हे पण एवढं करतात. म्हणजेच यशस्वी माणसं कारण सांगत नाही, कारण सांगणारे यशस्वी होत नाही. आजपासून कारण सांगण्याचं बंद करून टाकायचं. जे झालं ते भूतकाळ होता, मला काहीतरी करायचं तर मी त्या व्यवसायाला तितका वेळ देणार. आणि एक तपश्चर्या समजा, म्हणजे माझं एक स्वतःच सांगाल, मी मॅग्ना प्लास्टला जर मी गेले नाही एका दिवशी, असं तर होत नाही, तासभर 4 तास नाही गेलं, तासभर कळलं तर मला चांगलं वाटतं. नाही तर मला स्वतःला अपराधी भावना येते की आपल्याला मिस्टरांनी बिझनेस वुमन बनवताना ही कंपनी आपल्यासाठी सेपरेट घेतली, आपण तिथे गेलो, आपले पाय तिथे लागले, लोकांना हा मेसेज जाईल की मॅडम येतात व्यवस्थित, आपण किती सेन्सिअरली वागलो याच्या बाबतीत ग्राहक आपल्याला जज करत असतात, आपण स्टाफ आपल्याला जज करत असतो. आजपासून प्रत्येकाने ठरवा, मला जर व्यवसाय करायचा तिला मी उमर देते, तुमच्या सगळ्या महिन्याची यादी काढा, किती महिना, मग तुम्हाला कारण सांगतील. तुम्ही सकाळी 10 करू जाऊ, 10 मुलांचा शाळेचा टायमिंग, मिस्टरांचा नाव असतो, मग 4ला या, महिना 4ला भाजीला जावं लागतं. तर हे कारण सांगणारे किती खरे किती गाळे लावून मग मला सांगा तुम्ही. प्रत्येक जणीने हे त्यांना जरी बोलले मी, ज्यांना मला वाटतं माझ्या बचत गटाला मला काम द्यायचंय, माझ्या ओळखीच्या मैत्रिणीला मला काम द्यायचं, त्यांनी ही प्रॅक्टिस करा, त्यांची नावं घ्या, त्यांचं शिक्षण घ्या, त्यांना कशात आवड ते घ्या, ते किती तास व्यवसायाला देऊ शकतात ते घ्या. आणि मिटिंगच जर आलेले तर त्या व्यवसाय करतात. तुम्ही घरातून निघून कोणीच्या माहिती तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता. आता परवाच मी एक लावलेली कामाला, तर ती बिचारी तिथून माझ्याकडे येणार 8 वाजता, माझं काम करून स्टर्लिंगला पायी जाणार, स्टर्लिंगचं काम करून 6 चौकात येणार. मग ही तुमच्याकडे जिज्ञासा पाहिजे. मी त्या दिवशी बोलले मी सोडायला पाठवते, तुम्ही 10 मिनिटात पोहोचणार नाही, काही एक दिवस पाठवतात पण मला तशी सवय नको लागेल. ही भावना आपल्याला पाहिजे. कम्फर्ट झोन तोडा तुम्ही. आज पण मी कम्फर्ट झोनमध्ये नाही, तुम्हाला दिसतंय की लाईफस्टाईल चांगली आहे, सोशल इन्फ्लुएन्सर आहे, गाडी आहे, छान साड्या घालतात, ज्वेलरी घालतात, चांगल्या राहतात मॅडम, चांगल्या हॅपी दिसतात, पण आम्हाला पण करोडोचा व्याप असतो, पण आम्ही कम्फर्ट झोन तोडलेला आहे. आता मला पण वाटतं माझी नाते, मला तिच्याशी गप्पा मारायच्या, मी बसावं, मग मी पुढच्या मिनिटाला काय 10 मिनिटं झाले का, आता मी निघालं पाहिजे, मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे कंपनीमध्ये, मला क्लायंट मिटिंग आहे, हे ना तुम्ही फॉलो करा सगळ्या गोष्टी. एक वेळेस ठीक आहे, सगळ्यांना आवडत असतील साड्या, बरेच छोटा पाठ 90% माझ्या लाईफची तुम्ही अशी करा की अरे यांनी कशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट केलेलं आहे, तर तुम्ही प्रायोरिटी सेट करा आणि टाइम मॅनेजमेंट करा. तुम्ही प्रत्येक जण मला पुढच्या मिटिंगला सांगणार आहे आमच्याकडे किती फावला वेळ पडतो, तो वेळ बोला, त्याचं पण आपण रूपांतर करू कामामध्ये. थँक्यू. पैसेचा बिझनेस वेगळा चालू केलाय, त्याच्या मार्केटिंगसाठीच मी युट्यूबवर सर्च करत होते, तेव्हा मॅडमचे मला व्हिडिओ दिसले, बघितले त्यातनं, तेव्हाच मी ठरवलं होतं की मॅडमला भेटायचं. पण जेव्हा इलेक्शन पिरियड चालू असल्यामुळे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही केला. मला 2 दिवसापूर्वीच कळलं की अशी मीटिंग अरेंज होत आहे. मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, मला एक नंबर मिळाला, तिथे कॉन्टॅक्ट केला, त्यांनी सांगितलं असं असं ऑनलाईन फॉर्म भरा आणि ग्रुपमध्ये ॲड केलं. ही माझी पहिलीच मीटिंग होणार, सुरुवात तर झाली ॲटलिस्ट. आमचं स्वतःचं ऑर्गॅनिकचं दुकान आहे. माझ्या वडिलांनी फ्रेंड्स मला दिला सोनून दिली आणि त्यांनी मला सांगितलं की तू जाऊन ये मॅम, खूप छान सांगतात. आणि माझी पहिलीच वेळ आहे, मी कल्याणी नगरमधून आलेली आहे आणि मी MSc इलेक्ट्रॉनिक्स झालेली आहे. मी ऑलरेडी एका कम्प्युटरच्या कंपनीमध्ये जॉब करत होते, पण मी आता माझ्या वडिलांना मदत म्हणून गेली 4 वर्ष झाली त्यांच्याबरोबर ऑर्गॅनिक प्रोडक्ट सगळीकडे विकते आणि सगळ्यांना सेंद्रिय शेती, सेंद्रिय गोष्टींचं महत्त्व सांगायचा प्रयत्न करते. माझं नाव शिंपी आहे आणि आडनाव कळसकर आहे, सासरचं. टाळ्या वाजवा ताईंसाठी. हो आणले तुम्ही. छान. मला बऱ्याच वेळा तुमच्या प्रॉडक्टला लगेच इथं प्लॅटफॉर्म भेटतो, लगेच विक्री होती, जास्त लोकांपर्यंत जाता तुम्ही, म्हणून मी स्पेशली सांगतो की येताना व्हिजिटिंग कार्ड प्रोडक्ट सोबत ठेवा, म्हणजे इथले एकच कस्टमर बेस तयार होतो. एक लक्षात घ्या, तुमचे आज जर 2 कस्टमरने घेतलं तर भविष्यामध्ये ते 20 होत असतात. प्रोडक्ट चांगला असेल तर माउथ टू माउथ पब्लिसिटी होत असते. अजून एक माझं होममेड चॉकलेटचा बिझनेस आहे.
मी 2. आता सोबत आणले सॅम्पल आता माझी पहिलेच भेटले त्यामुळे त्याच्यात टाकलं होतं आपण मेसेजवर. आज भेटले असतील तुमचे सगळ्यांनी घेतले असतील ना चॉकलेट. कुणी आणत असेल तर मीटिंग संपूपर्यंत 4 पर्यंत आणून द्या. मला भेटले असेल. नेक्स्ट तुमचा बिझनेस आहे, क्लासेस पण घेते होम मेड आणि ब्युटी सेंटर आहे आणि मी डान्स पण करते. डान्स पण करता? हो, क्लास पण घेते. सोनल तर मी आज पहिल्यांदाच आली, कालच मला माहीत झालं बरं. शेजारी राहतात. हां तर त्यांनी सांगितलं मला, तर अच्छा. मी काल फॉर्म भरला आणि पण आम्ही काही ग्रुपमध्ये जॉईन नाही झाली आहे. त्या म्हटल्या करतील म्हणून. करतील, उद्या जॉईन करतील. उद्या जॉईन करतील. काय होतं एकदम फॉर्म आले ना, राणी मॅडमला उद्या वेळ भेटतो जॉईन करायला. होऊन जाईल. तुम्हाला इथे येऊन असं वाटतंय का मी योग्य ठिकाणी आले? हो, मी आल्यानंतर लगेचच माझ्या बहिणीला पण सांगितलं की तूही फॉर्म भर, असेल अजून मदत करायला विचारलं मी आता. हां. तर ते म्हणले भरू शकता. तर तिला म्हटलं लगेचच भरून टाक. फॉर्म सोबत घेऊन जा, भरून फोटो जरी पाठवत तरी ग्रुपला ऍड करू. ओके ओके, चालेल. चालेल, थँक्यू. सकाळी तुम्हाला कॉल केला होता. हां. नंबर दिला होता मला. माझं ज्वेलरीचा आहे, ज्वेलरीचं शॉप मॉलमध्ये आणि एल्प्रो मॉलमध्ये ज्वेलरी आहे. एल्प्रो मॉलमध्ये? हो. अरे वा, छान. आमच्या रिलायन्समध्ये पण आहे. मॉलमध्ये ज्वेलरी ठेवता? हां. छान. आणलंय का सोबत? पण आहे, आर्टिफिशियल फ्लावर पण आहे आणि ज्वेलरी पण आहे. छान. ज्वेलरी आहे. चला पुढचं. मी आणि माझा मुलगा गौरीच्या गावात साड्या वगैरे आपल्याला बघा, देवीच्या गौराईच्या साड्या नेसवण्यासाठी रिक्वायरमेंट असते ना, त्यांचा मुलगा नेसवतो. ते मीटिंगसाठी त्याचा कॉन्टॅक्ट घ्या. आकाश तुम्हाला येऊन नेसवून देईल. देवीच्या साड्या वगैरे खूप छान नेसवतो तो. थोडंसं छान. माझं स्वतःचं टू व्हीलरचं क्लासेस आहे. भोसरीतून आलेले सगळे क्लासेस घेते फोर व्हीलर. आता किती तुमच्याकडे? आता महिन्यात ते 10-12 लेडीज होतात. 10-12 होतात ना? हो. चांगलं आहे. आणि ग्राउंड पण का वापरला? ग्राउंड मॅडम भोसरीत ग्राउंड नाही. मग कुठे शिकवलं? जिथं स्पेस रस्त्याचं स्पेस मोकळा असतं ना, हां. तिथं मी सध्याला घेतली. मॅगझिनकडले भेटले की मॅगझिन सोबत घेतली. स्पाईन रोडचे भेटले की मी इकडच्या एरियात. टू व्हीलरच्या क्लासेस घेतात काही. कोणाला लावायचं असेल टू व्हीलरचं तर त्यांच्यानंतर मीटिंग संपल्यावर घ्या. काही व्यवसाय करत नाही. असं काहीच वाटून नाही द्यायचं. तुम्हाला सांगू का, व्यवसाय करतो म्हणजे आम्ही खूप भारी, व्यवसाय करत नाही म्हणजे असं काय नाही. माझी मुलगी आठवी जोपर्यंत मी पण बाहेर जात नव्हते, मी पण वेळ देऊनच वाढवलेलं आहे. मग त्यावेळेस मी साईड बचत गट निर्मिती, कुठं ॲम्वेचा बिझनेस कर, कुठं वरी फ्रेमचा कर, असं सगळं करत होते. तर होम मेकर ही पण मोठी पदवी आहे आणि सगळ्याच व्यवसाय करणारे असेल तर विकत घेणारे कोण राहतील ग्रुपमध्ये, हे पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे सगळ्याच उद्योजकांनी का असं मी येऊ का, मला पण बरेच मेसेज आले आमचा व्यवसाय नाही आम्ही येऊ शकतो का, म्हणजे नक्कीच येऊ शकता. आणि आता 10 तारखेला तर आपला कार्यक्रम आहे, तो एकदम कार्यक्रम गाजत असतो आपला. 50च्या पुढच्या आपल्या लेडीज सीमाताईंनी जसं सांगितलं, आपली सुप्त इच्छा असते डान्स करण्याची, तर त्याला आपल्याला चांगला मिळतील. आणि मग आपल्याला तो कार्यक्रम पाहिल्यानंतर खूप वेळेस वाटतं अरे मी पण असं डान्स करू शकत होते, मी पण नटले थकले असते, मी पण भाग घ्यायला पाहिजे होतं. तर छान आहे, तुम्ही कार्यक्रमात भाग घ्या वाटल्यास आणि कनेक्टेड राहा. कारण जेव्हा तुम्ही काहीच करत नाही असं म्हणलं, तुम्ही आम्हाला काही करायला ना, आम्हीच तुम्हाला सांगतो तू याचं घेऊन त्याला होईल, तू असं कर, तू तसं कर, आणि या गोष्टी होतात. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, मग आज पहिल्यांदा मीटिंग काढली. कोणाकडून ऐकलं? मी छान. पहिल्या मीटिंगचा अनुभव मिळाला. त्याच्यानंतर मी चांगला माझा म्हणजे राजगिरा लागू राजगिरा लागू मुलांना लागूचे की मी होलसेलर डिस्ट्रीब्युशन सुरू घेतली आहे. मी दुकानांना पण देते आणि इतर महिलांना जरी रिसेलिंगसाठी पाहिजे असतील तर ते पण करू शकते. साईडमध्ये राहता तुम्ही? नाही स्पायसी नाव नाही सांगितलं. माधुरी भोसले. माधुरी भोसले. मला ते यांनी मोरेकर तुमचं नाव सांगितलं होतं. हां, दिनामुळे माझी ती भाजी. ते लागेल. छान, बस. माझा बिगर पैसे जवळ द्या, जवळ द्या. इंडियन तांदूळचा बिझनेस माझा. मी स्वतःच असते जॉब करायची. आपली एकदा 7-8 महिन्यापूर्वी भेट झाली, तेव्हा माझ्याकडे तांदूळ नव्हता. आता आहे अवेलेबल, म्हणून मी मीटिंगला आले. आणि आता परत मी सांगितलं, मला कसं वाटलं म्हणजे ट्रेडिंग करणाऱ्यांना नाही आलं असं वाटलं. नाही नाही ट्रेडिंगच अजिबात नाही. हे बघा, ग्रुपमधून बऱ्याच जणी एकमेकीचं घेऊन पण विकतात,
तुम्ही एकमेकीच्या नावं नका सांगू. क्लायंट बेस जर सेम असेल तर फक्त मला ग्रुपमधून व्यवसाय मिळतो हे सांगा. आणि ट्रेडिंग करणार मी सांगितलं सर्व्हिस इंडस्ट्री ट्रेडिंग फक्त MLM ला मी नको का म्हणते, कारण MLM चा माझा जो अनुभव आहे की वरचे श्रीमंत होतात, खालच्यांना थोडी निगेटिव्हिटी येते, मग त्यांच्या आपल्याला कर्म वाईट नको करायला. मग ते आपल्यावर विश्वास ठेवून जर जॉईन झाले, पुढे ती संस्था बंद पडली, काय झालं, त्यांना नाही पैसे मिळाले महिन्याचे, तर त्यांना नैराश्य आहे. म्हणून MLM वाल्यांना आपण अलाउड करत नाही. ट्रेडिंग वाले, सर्व्हिस वाले, मॅन्युफॅक्चरिंग कुणी पण नको. नमस्ते, स्वामी समर्थ. श्री स्वामी. मॅम, मी स्पाईन रोडवरून आली आहे. मी कमीत कमी 3 ते 4 मीटिंग अटेंड केल्या. फर्स्ट मीटिंग अटेंड केली, त्यानंतर माझा बिझनेस सुरू झाला, जो आजपर्यंत फ्लोमध्ये खूप छान आहे. माझ्याकडे कलेक्शन आहे आणि ड्रेसेस WB सारखे ब्रँड पण माझ्याकडे आहेत. त्यामुळे मला खूप छान ग्रुपवर सपोर्ट लिंक टाकते का आठवतं? टाकते, कधीतरी टाकते, जास्त नसतं माझ्याकडे. अच्छा. पण तुम्हाला इथल्या मार्गदर्शनाने कॉन्फिडन्स वाटला का? Yes, yes. आपलं हे झाले ना, एक्झिबिशन झालेलं ना, मी ते Stall. स्टॉलचं ते त्यानंतर मग केलं. थँक्यू मॅम. मी निकिता वडवडे. मी 7-8 दिवस झालं जॉईन झालेले आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये. तर माझा मी पहिल्यांदा फर्स्ट मीटिंग आली तेव्हा मी माझा व्यवसाय सांगितला होता की मी ज्वेलरी आहे माझ्याकडे आणि प्लस मी ब्लड सॅम्पल घेते. त्यानंतर तो मी मला काही रिस्पॉन्स नव्हता आलेला, पण नंतर मी चेंज केलं माझा व्यवसाय. मी बाळांच्या आंघोळीची कामं चालू केली. एक नंबर. मला याच्यावर बोलायचं आहे. तर म्हणजे जेव्हा मी आता हे विसरले असते, कुठे मला बोलायचं आहे या विषयावर. बोला. तर मला फर्स्ट रिप्लाय मनीषा ताईला आले, काय माहित नाही मला, समर्थ सोसायटी दिल्लीमधून त्यांनी मला रिप्लाय दिला आणि त्यांच्या रिप्लाय नंतर मला म्हणजे अक्षरशः मी आज 3 कामं करून आलेली आहे आणि मी लॅब टेक्निशियन प्लस नर्सिंग मध्ये एनएम झालेला आहे. तर मला आतापर्यंत 25,000 पेमेंट कधीच पडलेलं नव्हतं. ती आज मला 25,000 पेमेंट पडते. मला एवढं भारी वाटतंय ना, ग्रुपमध्ये मी येऊन म्हणजे खूप म्हणजे माझ्या आयुष्यामधलं मी हे कधी क्षण विसरू शकणार आहे. नवीन आलेल्या सगळ्यांनी ऐकलं काय म्हणले का? SMBS ला आल्यानंतर मनीषा ऐकलं. ताईंना मला रिप्लाय केल्यानंतरच त्यांची जवळजवळ 3 कामे झाली मला छान आतापर्यंत. छान. हे बघा, कधी पण आहे ना आत्मविश्वास खचून नाही द्यायचा. त्या पहिलं काय करायच्या, ब्लड सॅम्पल गोळा करायच्या, त्यांना रिस्पॉन्स आला नाही. मग त्यांनी असं जर ठरवलं असतं आणि मला खूप म्हणून आला नाही रिस्पॉन्स, मग मी काय त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं का हा व्यवसाय नाही. मग त्यांनी बाळंतिणीच्या आंघोळीचं मालिशचं व्यवसाय सुरू केला. उलट मला 8 तास ड्युटी करण्यापेक्षा हे काम सोपं वाटलंय. तुम्हाला तेच सांगायचंय आता. पैसे कमवतीये. बसा. तुम्हाला मी एक सांगते, मी आता माझ्याकडे MBA रांगोळी छाप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सीझन प्रमाणे नवीन नवीन येत असतात. मला संपर्क करा. इंद्रायणीनगरला राहते. मी हँडमेड ज्वेलरी करते, इमिटेशन ज्वेलरी आणि 1 ग्रॅम ज्वेलरी सेल करते ऑनलाईनमध्ये. फर्स्ट टाइमच मीटिंग अटेंड केली. त्याचं डिझायनर सुद्धा आहे. फॉर्म भरून 2-3 महिने झाले असतील. आता सरकारने सोबत नाही ना, काय आम्ही सांगतो तुम्ही. माझ्याकडे मी कसं विश्वास करणार तुम्ही हँडमेड ज्वेलरी बनवता? कस्टमर आले ते विचारच गोंधळमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या, आपण जो व्यवसाय करतो त्याचं किट आपल्याबरोबर असलं पाहिजे. नॉट ओनली अबाउट दिस मीटिंग. तुम्ही कुठंही जा, लाजायचं नाही. स्वतः सोबत त्या गोष्टी पाहिजेच पाहिजे. तुम्हाला कधी कुठला एक कस्टमर तुमची लाईफ बदलून टाकल. एखादा कस्टमर तुम्हाला एक्सपोर्टची अपॉर्च्युनिटी देऊन जाईल. एखादी व्यक्ती माझ्यासारखी असेल तर एखादा गुण लग्नात बसले विचारते तू काय करते काय करते. कुठल्या लिंक लागते सांगू शकत नाही. तुमचे प्रॉडक्टचे सॅम्पल नेहमी सोबत ठेवायचे. तुम्ही असं त्या सगळ्यांनी लक्षात घ्या, सॅम्पल ठेवण्यासारखे असले सोबत ठेवायचे. माझं नाव संगीता मुगे आहे. चंद्रूर राहण्याला राहते मी. घरगुती राहत असते माझं नाव छाया सूर्यवंशी आहे. माझं एम्ब्रॉयडरीचा बिझनेस आहे. त्यासोबतच रिसेलिंग साड्या पण करते होलसेलमध्ये. आणि जे पण आता बाकीचे फ्रेम्स वगैरे बनवणं ज्याची रिक्वायरमेंट आहेत, नेम प्लेट, परत नंतर लग्नासाठी जे लागणारे फ्रेम्स कधी वगैरे आहेत ते पण बनवते. आणि आता एम्ब्रॉयडरीमध्ये ऑलरेडी काहींची मी ब्लाऊज केले होते कस्टमायझेशन. ते इव्हेंट ठेवल्यानंतर पण चांगला रिस्पॉन्स आहे. इव्हेंट ग्रुपमधून नाही पण बाहेरून ठीक आहे. आता ॲडिशनल बरंच काही केलेलं आहे मी. जसं नवीन जे बेबीचे हे असतात प्रोडक्ट्स असतात त्याच्यावरही नेम प्रिंटिंग वगैरे सध्या ट्रेनिंग चालू आहे ते. परत बाकी तुम्ही जर घरचं काही डेकोरेशन करायचं असेल जसे प्रोजेक्टच्या निमित्ताने दिल्लीला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. पण आपल्या संस्थेबद्दल त्यांनी इतकं ऐकलेलं होतं, आपलं काम ऐकलेलं होतं, तर त्यांनी आपल्याबरोबर टायप करून आपल्या समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेबरोबर टायप करून आपल्या महिलांसाठी माहिती सांगण्यासाठी
खास आलेले आहे. म्हणजे आपल्या ग्रुपची उन्नती, त्यांच्या मिसेस पण आहे आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या ग्रुपची उन्नती दिल्लीपर्यंत गेलेली. किती जणांची राहिली ओळख? सर आपण काय करतो, 2 मिनिटांमध्ये त्यांची ओळख देतो, नाव आणि काय व्यवसाय करतात. तर 2 मिनिटांमध्ये घेऊ आणि मग आपलं सरांना बसतो. साखर पाण्याची कुठपर्यंत आली ओळख ताई? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सौसंगीता भुजंगराव बसकर. मी 15 वर्ष 23 वर्ष सांगोल्याला होते बालवाडी शिक्षिका म्हणून. त्याच्यानंतर 11 मिनिटं आले आणि तेव्हापासून माझी बहीण मला भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. मनीषा गटकर आगमचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. मग मला थोडा प्रॉब्लेम झाला, मी आजारी पडले, तर माझे 2-3 वर्ष गेले मोठ्या गंभीर आजारात बाहेर आले. मग आज तिच्यामुळे मी इथे आले आणि माझी दुसरी एक मैत्रीण आहे सुचिता शिंदे, तिनं पण मला कालची आजच्या मीटिंगची पोस्ट टाकली होती. मी पिको फॉल करते, हँडमेड ज्वेलरी बनवते, हलव्याचे दागिने बनवते आणि खाद्यपदार्थ पण जसे ऑर्डर असेल तसे बनवते. मी आजच जॉईन झाले आणि ह्याच्या अगोदर तुमच्याशी बोलले. मी सकाळी पण तुम्ही मला लोकेशन पाठवले आणि माझ्या मुलीला जॉईन व्हायचं आहे, पण तिचं बाळ असल्यामुळे त्याला येता आलं नाही, तर तिचा फॉर्म भरता येईल. मी चिंतामणी नगर विभागी म्हणून आली आहे आणि मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून असते. समस्येचं कार्य बघूया. मला भेटण्यासाठी आलं म्हणून म्हणलं समस्येचं कार्य. माझं नाव आशा मुस्त्रापे. माझं निगडी येथे ज्यूस सेंटर आहे. मी सायन्स मामून येथे राहते आणि 1 वर्ष झाले मला आपलं हे नमस्कार, मी निर्मला जमणे काळवडी वाटणी येथून आलेली आहे आणि हाऊसवाईफ आहे. म्हणजे पुढे प्रोग्रेस करणार. त्या पण आलाय ना सासू? उभे राहा, उभे राहा, उभे राहा. कोण म्हणतं सासू सुना व्यवसाय करू शकत? खरं तर त्यांच्या सासूबाई मला हे करत होत्या, स्वामी सेवेकरी त्या. मला अशी आयडिया भेटली दिनेश सर, की सागवानी देवघर बनवतात चांगले. तर मी करते त्यांचं स्वतःचं दुकान आणि स्वामी समर्थ सेवा मार्गातून जे देवहारे बनले जातात त्याचे विशिष्ट लांबी, रुंदी, त्याचे विशिष्ट प्रमाणात त्यांचे देवहारे असतात. लाकडी उंबरे कसे असावे, कुठल्या वृक्षाचे असावे. तर मला जेव्हा त्या भेटल्यानंतर लक्षात आलं, म्हणजे एकदम वेगळा युनिक बिझनेस आहे. पण त्या किती वेळ देतात, मिस्टर किती वेळ देतात काय, आणि मी जरा मार्गदर्शनासाठी फटकावून बोलत असते. त्यांना ओरडले मी, तुमच्या घरात बॅकअपला सासूबाई आहे मुलं सांभाळायला, आम्हाला नाहीये, तरी आम्ही धावपळ करतो. आणि तुम्ही मिस्टरांच्या भरोशावर विचारलेले प्रश्न जर सांगताय तर तुम्ही ऍक्टिव्ह व्हा सांगितलं. जायला सुरुवात केली, जाताय नक्की. थँक्यू. ठरवले मी मॅडमची फ्रेंडच आहे आणि त्यांच्यापासून आम्हाला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर मीटिंग असेल तर आवर्जून आम्ही त्यांना ऐकायला येतो. संस्थेविषयीचं काम खूप आवडतं आम्हाला, तर आवर्जून आम्ही त्यांची भेट व्हावी यासाठी आम्ही दोघीजणी येतो. आणि माझा स्पोर्ट्स अकॅडमी आहे, एक कोथरूडमध्ये मोठी स्पोर्ट्स, पिंपरी सोलापूरमध्ये बॅडमिंटन अकॅडमी आणि वाताडमध्ये पण बॅडमिंटन अकॅडमी आहे. हो, मी वस्तू 5 वर्ष विजया आळी फाट्यावरून आली आहे आणि आता मी मॅडम आपल्याच ग्रुपमधून एका डिजिटल प्लॅटफॉर्मला जॉईन झालेली आहे. तर त्या प्लॅटफॉर्ममध्ये महिलांना डिजिटली शिकवतात आणि त्या कंपनीचं ॲफिलिएट मार्केटिंग आपल्याला करायचं असतं. आपल्या ग्रुपमध्ये आहे? हो, काय नाव आहे? विजया ठोकर. काय आलं पाहिजे तिला? केलं नाही. तुम्ही ग्रुपवर वगैरे नाही टाकलं, तुम्ही त्यांना मदत केली ना मॅडम? हो, पण आता 8 दिवस झाले. आठवत नाही का? तर चालेल. मी फर्स्ट टाइम काय करता? खूप छान मी इंदोरी मावळमधून आलेली आहे. मी जगताप. माझं पार्लरचा व्यवसाय आहे. संस्थेमार्फत माफकदारामध्ये 1 दिवसाचं वर्कशॉप घेत असते आणि माझं साडीचा पण बिझनेस आहे. आणि मॅडमकडनं एक एनर्जी मिळते दर महिन्याच्या मीटिंगला आल्यानंतर. काही मला वाटतं कधीतरी क्वचितच मीटिंग मिस केली असेल. उभं राहा जरा. साड्यांच्या कशा ऑर्डर आहे ग्रुपमधून सांगा. मला ग्रुपमधनं खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि अगदी होलसेल रेटमध्ये मी आपल्या संस्थेला जे काय मागेल ते देत असते. आणि टाईमच्या मार्फत मला कोर्स पण घेता आले संस्थेमध्ये. हेअरस्टाईलचे कोर्स अगदी 200 रुपयात मी 20 हेअरस्टाईल इथल्या महिलांना शिकवले. अगदी 10 नक्की नक्की करणार. पहिल्यांदाच मीटिंगला आहे. माझं आर्टिस्ट आहे.
पेंटिंग पण करते आणि फॅब्रिक पेंटिंग आणि अजून ज्वेलरी सोबत आणले का पेंटिंग केलेले काय सांगतो हो आणले एक आणले एक पहिल्यांदा आले meeting ला? हो पहिल्यांदा आले. असं. दुसरं माझ्यासोबत आलेले आहे दोघी नवीन आले? नाही ती पहिल्यांदाच आलो होते ती पण कुठे आला? तुमच्यासोबत आले? या माझ्या नमस्कार, माझं नाव छाया खराडे. मी मुस्लिममध्ये आळंदीला राहते आणि सर्वमंजुरी शाळेत इथे 22 वर्ष झाले स्कूल टीचर आहे आणि मी स्वतः लोकांच्या आरोग्यावर काम करते मॅडम. हो, आणि त्या माध्यमातून मला स्वतःला शुगर आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम होता ना, मला त्याचे रिझल्ट आले. मी हळूहळू आज लेडीजमध्ये पण जे काही लेडीजचे प्रॉब्लेम असतील त्याच्यावर पण मी सोल्युशन मीटिंग झाली असेल. हो चालते आणि त्याच्याबद्दल हो पहिल्यांदाच आले मॅडम. ज्योती महाबरे ग्रुपला ॲड आहेत त्या आणि मी प्रयत्न करत होते ग्रुपला ॲड व्हायचा पण मला कधी एवढं झालं नाही. आता आज होणार खूप वेळ सांगायची की ग्रुपला ॲड हो ॲड हो नाही नाव दिले आता फॉर्म भरणार मॅगीतून आहे मुशीतून. माझा घरचा बिझनेस आहे श्री सात्विक म्हणून फूड प्रोडक्ट असतात. मी तूप विकते आणि लाडू पण विकते. 4-5 प्रकारचे लाडू असतात माझ्याकडं आणि तूप खूप छान असतं माझं घरगुती पद्धतीने. हो सॅम्पल आणते आणि मी शिवानी त्यांच्या रेफरन्सने आले तर माझे हां त्या माझ्या जाऊबाई आहेत आणि मी प्रेग्नंट होते त्याच हे केलेला जॉब जॉईन केलेला आणि मला भरपूर दिवसांपासून इच्छा होती की मी टेकायचं पण थँक्यू. आणि खूप छान वाटतं. माझी 4थी मीटिंग आहे. मी हाऊस वाईफ आहे. जायकवाड मोशीमधून आलेली आहे. आमचा बिझनेस आहे. 9 वर्ष झाली आमच्या बिझनेसला. आम्ही रजिस्टर रेट ॲग्रीमेंट करतो. महाराष्ट्रातली प्रॉपर्टी असेल तरी आम्ही जगभरामध्ये कुठेही बायोमेट्रिक घेतलं जातं. प्लस आम्ही कस्टमाइज मग आणि कस्टमाइज टी शर्ट प्रिंट करतो. आणि काही काल तुमचा व्हिडिओ स्टेटसला पाहून आपला व्हिडिओ मी तुमच्या बरोबर आले होते मागच्या आठवड्यात वैयक्तिक मार्गदर्शन घेण्यासाठी. तो व्हिडिओ तुम्ही स्टेटसला काल ठेवला होता. तो पाहून माझ्या मैत्रिणीने मला तो व्हिडिओ पाठवून दिला की तुझा व्हिडिओ पाहिला म्हणून. खूप छान वाटले ताई, धन्यवाद. आज माझी नणंद आमच्याबरोबर आलेली आहे इथे आणि 5 फ्रेंड्स लावलेलं आहे बघा. त्या ॲग्रीमेंट करू ना, त्या ॲग्रीमेंट करू. तर आपल्याकडे ॲग्रीमेंट म्हटल्यानंतर वकील किंवा कोणतरी काम करणारेच आपल्या समोर येतात. तर त्या घरी सोसायट्यांमध्ये इकडे तिकडे जाऊन ॲग्रीमेंटची सर्व्हिस देतात. टेनंट वगैरे असेल, तुमच्या काही प्रॉपर्टीच्या रिलेटेड असेल. मला त्यांचं काम आवडलं. त्यांनी एक कस्टमाइज मग करून आणलं होतं माझ्यासाठी. त्यांनीच माझे फोटो घेतले इन्स्टावरून आणि त्यांची बोलण्याची पद्धत किंवा काम करण्याची मग मी त्यांना 1 मिनिटाचा एक व्हिडिओ करून दिला प्रमोशनचा. तर तो व्हिडिओ त्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह नसल्याने दिसला नाही. तुम्हाला माहिती इन्फ्लुएन्सर एका मिनिटाचे प्रमोशनचे खूप पैसे घेतात हजारामध्ये. आता तर माझे 3,61,000 आहे फॉलोअर. 10-20 हजार फॉलोअरवाले पण घेतात पैसे. तर तुम्ही जेव्हा SMBSच्या छत्राखाली येतात त्या फॅमिली तर फ्री ऑफ कॉस्ट बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळत असतात. नेम फेम प्रतिष्ठा तुमचा व्यवसाय. तर ताईने न म्हणता मी पण टाकलं होतं कारण की त्या काम करायला पंक्च्युअल वाटलं मला आणि 5 फॉर्म पण जोडले म्हणल्या. तर मीटिंग झाल्यानंतर एकमेकीला काढलं बस. तर आपल्याकडे आयुष मंत्रालयाचे सर्टिफाईड आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. ज्याच्यामध्ये पर्सनल केअर, होम केअर आणि हेल्थ केअरचे प्रोडक्ट आहेत. माझं शॉप आहे जयगरी साम्राज्यामध्ये. तर तिथे आपल्याला ग्लोबल एंटरप्राइजेस जयगरी साम्राज्य GV मध्ये आपलं शॉप आहे. तिथे आपल्या सर्व प्रकारचे आयुर्वेदिक प्रोडक्ट पर्सनल केअरचे भेटून जातील आणि त्या माध्यमातून आपण व्यवसाय करण्याची महिलांना चांगल्या प्रकारे संधी आहे. रिटेलिंगमध्ये होलसेलिंगमध्ये आपल्याला ते प्रोडक्ट भेटतात. त्याच्या महिलांसाठी चांगली संधी आहे. थँक्यू. घेऊन आले सोबत तिचा फॉर्म भरायचे आज. पहिलं तुम्ही होते मम्मी आणि तुमचं नाव काय सांगितलं? अमृता लिखित आहे. कालपासून फॉलोअप घेत आहे. कुठून यायचं कसं यायचं ते बसचा मेसेज टाकला होता यांच्यासाठी. यांना तयार केलं. सोबत चल, एकटी यायला भीती वाटते. त्याची जोडी आली. आणि सोनल मला फरक कळत नाही कारण सोशल मीडिया संघटक आपले सोनल मला पुढे
तुम्ही ग्रुपवर एक्स्ट्रा टाकलेले मेसेज एक्स्ट्रा फोटो डिलीट करायचं काम काय ताईंनी आतापर्यंत मला सपोर्ट केला की भोसरीला उतरल्यावरती कसं यायचं ते आतापर्यंत ते व्हॉट्सअपवर सांगतात. आपले नातेवाईक जे ग्रुपमध्ये एकमेकांना सपोर्ट करतात. आहे फ्लॅट, दुकान, जागा सगळ्याचे व्यवहार करते. आणि त्याच्यानंतर माझा आणि माझ्या मिस्टरांचा रिफर्बिश लॅपटॉप सेल्स अँड सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे. दत्तवाडीला माझं ऑफिस आहे म्हात्रे ब्रिजजवळ. अगदी 6,000 पासून माझ्याकडे लॅपटॉप आणि 8,000 पासून डेस्कटॉप आहे रिफर्बिश. थँक्यू. मी अंजली धनगे इंद्रानगर इथे राहते. तर मी म्हणजे गेली 10-15 वर्ष योगा क्लास घेत होते आपल्या इथे गणपतीमध्ये. तर त्याच्यामध्ये मी असिस्टंट योगा टीचर आहे आणि आता ऑनलाईन योगा चालू केलेलं आहे मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे खूप प्रोडक्ट्स होते म्हणजे जसे जसे ऑर्डर वगैरे येतील त्यानंतर रोजगार इडली सांचे वगैरे पावभाजी जसं ऑर्डर येतील आणि दिवाळीचं वगैरे पण ऑर्डर घेते. आणि आता मुलांनी कामांची सुद्धा थोडंफार म्हणजे रेडमेड घेऊन ते सेल करणे आणि कपडे वगैरे पण घरगुती साड्या ड्रेस वगैरे हे पण घेतलेले मी सेल करणे. 4 वर्ष इथं जॉईन झालेले आपल्या ग्रुपमध्ये. तर मॅडमने मला बहुत सपोर्ट केलेला आहे, मला खूपच सपोर्ट केलेला आहे. कारण मॅडम सुरुवातीलाच म्हटलं होतं जरी कोणाला कमी क्लायंट आले किंवा कमी कस्टमर आले तरी कोण काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही काही वगैरे. पण हळूहळू आपलं म्हणजे हे होते म्हणजे जसं तुमचा व्यवसाय वाढेल तसं तुम्हाला कस्टमर यायचं आणखी होते. आणि तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मॅडमनी त्याने भेटायला सांगितलं. मी आनंदी कदम निगडी नगरमधून आलेली. माझा जुन्या कपड्यांपासून गोधड्यांचा व्यवसाय आहे आणि माझ्या गोधड्या आहेत ना अमेरिकेला कॅनडाला इथपर्यंत गेलेल्या आहेत शिवलेल्या. आणि नाव कोण लिहून देते? कविता सोनल. आणि मी तुमचं नेहमीच मार्गदर्शन ऐकते आणि तुम्ही म्हणता ना एक वाक्य नेहमी म्हणता जिथं विकता तिथं विकत नाही. तसं माझं 10 वर्षापासून बिझनेस व्यवसाय होता गोधड्यांचा. जसं मी सोशल मीडियाचा वापर केला, यूट्यूब चॅनल खोललं. आज मी पहिले 200ला गोधडी शिवून देत होते, त्या ठिकाणी मी 400ला गोधडी शिवून देते. आणि घरी येऊन प्रोडक्ट म्हणजे घरी येऊन ते स्वतः देतात आणि घेऊन जातात. खूप छान असा व्यवसायामध्ये मला सवलत भेटलेली आणि खूप मी नेहमी तुमचं मार्गदर्शन ऐकते. आज मी पहिल्यांदाच मीटिंगला मी जॉईन झालेली. खूप दिवसापासून इच्छा होती पण कामानिमित्त मला काही यायला भेटत नव्हतं. आज वेळेतला वेळ काढून मी आलेली. मी छाया भोसरीवरून आलेली आहे. माझी दुसरी मीटिंग आहे आणि मागची माझी पहिलीच मीटिंग होती. तळमळी ताईंना फक्त मी बघायला आले होते. पण इथून गेल्याच्या नंतर माझ्या डोक्यात 1 महिनाभर काहीतरी विचार सुरू होता की मी शेगावची आहे. कोचिंग बिझनेस ऑलरेडी सेट आहे माझा, पण शेगावची प्रसिद्ध कचोरी घाट तसं मला इथं थोडासा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देता येईल ते थोडीशी जाणलेली होती. मी मध्यंतरी ताईंना अडकून भेटून गेले आणि ताईंनी मला 2-4 टिप्स अशा काही सांगितल्या ट्रेडिंग व्यवसायाच्या की त्या मी आता फॉलो करायला घेतलंय. फक्त 10वी, 9वी, 8वीच्या परीक्षांमुळे मला थोडं मेहनत वगैरे करायला वेळ नाही मिळाला. आणि फक्त मी 2 लेडीजला बोलले की मी फ्रोझन कचोरी अवेलेबल केलेली आहे इथं आणि मला काही जाहिरात न करता माझे 100 कचोऱ्यांची ऑर्डर आलेली पण आहे. तर मी आज कॅन्सल नाही आणू शकले कारण आय वॉज एक्स्ट्रीमली बिझी. क्लासमध्ये खूप बिझी होते. पण नेक्स्ट मीटिंगला मी इथे पण ते प्रमोट करेन. आणि थँक्यू त्या आत्मविश्वास वाढवल्याबद्दल. तुमचे 100 कचोऱ्या गेल्या असतात. मी आता पहिल्यांदाच जॉईन झालेली आहे त्यामुळे मला खूप ताईंचा अभिमान वाटतो आणि ताईंनी मार्गदर्शन द्यावं इथून पुढे. मला मी कुठलाही बिझनेस केलेला नाही आहे, इथून पुढे करण्याची इच्छा आहे. मला मार्गदर्शन द्यावं. धन्यवाद. माझा ट्रॅव्हल एजन्सीचा बिझनेस आहे, कोस्टल ट्रॅव्हल्स या नावाने. मी 2025 मध्ये जानेवारीला मॅमवरून 1-to-1 केलं. 1-to-1 केल्यानंतर मॅमने जे काही 3 पॉईंट्स दिले होते त्या पॉईंट्सवर काम करून आज बिझनेस सक्सेस नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी बेटर लेवलला चालू आहे. आणि मीटिंगला जमत नाही कारण मी तळेगाव दाभाडे वराडे इथून आलेली आहे. तर ही माझी 5वी मीटिंग आहे. तर गेल्या वर्षाचा बिझनेस बघता आता 3 ते 4 पट बिझनेस ग्रो झाला फक्त मॅमच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे.
आणि मॅडमच्या अंतर असेल तर मी आता एक अनाऊन्स करू शकते का? नाही नॉर्मल. तर आपल्या सर्वसामान्य महिला कधी ट्रॅव्हल इंटरनॅशनल लेवलला आपण विचारही करत नाही, तर आपण विशेष स्कीममध्ये ट्रॅव्हल नियोजन करतो. आता रिसेंटली मे मध्ये मी BC पद्धतीने भूतानची टूर ऑर्गनाईज केली, तर 20 पॅक्स करून मी स्वतः जाते आता. तर त्यासाठी सुद्धा आपण संस्थेसाठी डिस्काउंट पद्धतीने करू शकतो. आणि इथे बसलेल्या सगळ्या महिलांसाठी पासपोर्ट गव्हर्नमेंट रेट प्रमाणे करण्यात येईल. सर्व्हिस चार्ज कुठलाही घेतला जाणार नाही. आणि सगळ्या आपण पासपोर्ट रेडी करून ठेवा. चला, थँक्यू. मी बिझनेस तर काहीच करत नाही, पण माझी प्री स्कूल आहे गंधर्व नगरीमध्ये, श्री एज्युकेअर प्री प्रायमरी स्कूल. प्री स्कूल आहे. तर मी मॅडमला तिथे चीफ गेस्ट म्हणून परवाच माझं पहिलं गॅदरिंग झालं होतं, तिथे बोलवलं होतं. तर मॅडमनी वेळात वेळ काढून घरी बाळ असून सुद्धा ते तिथे येऊन माझ्या पॅरेंट्सला जे मार्गदर्शन दिलं होतं ते मला खूप आवडलं होतं. म्हणून मी स्पेशली थँक्यू म्हणण्यासाठी इथे आज पहिल्या मीटिंगला आलेली आहे. 3 वर्ष झाले मी जॉईन आहे, पण मला असं वाटायचं की आपण बिझनेस नाही करत तर तिथे जाऊन काय बोलणार. पण जसं मॅडमने आज सांगितलंय की बिझनेस करणं महत्त्वाचं नाही, इथपर्यंत येणं महत्त्वाचं आहे, ते मला खरंच पटलंय. आणि मी खरंच प्रयत्न करीन की मी प्रत्येक मीटिंगमध्ये हजर राहील आणि मॅडमची भेट घेईन. थँक्यू सो मच मॅम. मी माझ्या एका मैत्रिणीला आणलेला आहे, ती खूप छान रांगोळी वगैरे. मी कल्याणी चौरे, माझा आबा हर्बल हेअर ऑइल नावाने स्वतःचं हेअर ऑइल आहे. आजपर्यंत संस्थेमधून मला पुष्कळ सेल मिळालेला आहे. बाहेर आतापर्यंत 5 ते 7,000 हेअर ऑइल युनिट सेल झालेले आहे. 25% वाटा आपल्या संस्थेचा आहे. थँक्यू. माझा टेलरिंगचा व्यवसाय आहे. स्पाइन रोल मधून आलेली रेफरन्स मास्टर स्पाइन रोलला राहते. मला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. सोसायटीची सेक्रेटरी आहे, सोसायटीचं कामकाज बघते आणि सेक्टरमध्ये ज्या समस्या आहेत, आमच्या सेक्टर 6-9 मध्ये कुठे कचराच नाही, पाणी उचलला जात नाही किंवा पाणी खराब येतं, तर मी त्या ग्रुपला ते मेसेजेस टाकते, तिथे फॉलोअप करते आणि त्या समस्येचं निराकरण केल्याशिवाय राहत नाही. माझा काही बिझनेस वगैरे नाही, मला इथे सगळ्यांना ऐकायला आवडतं, एन्जॉय करायला आली आहे मी इथे. आणि आता जे सर काही आपल्याला शासकीय योजनांची माहिती देणार आहेत ते मी ग्रुपमध्ये वाचलं होतं, तर ते मी ऐकायला आलेली आहे, त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आलेली आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. माझं नाव ऋतुजा सांडकर, मी दिल्लीवरून आले आणि स्वामी सेवेकरीच मी, आणि आत्ता केंद्रातूनच आली इकडे. बिझनेस काय करतो? बिझनेस माझा मल्टिपल बिझनेस आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे माझा, प्लस ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स पण आहेत. आणि जेव्हा मी संस्था जॉईन केली होती फर्स्ट इयर 2024ला, तर 12,000चा टर्नओव्हर होता आणि आता रिसेंटली 2025ला 72,000चा टर्नओव्हर. 12,000 यावेळेचा सक्षम उद्योजकाचा पुरस्कार ऋतुजा घेणार. त्याला कारण सांगते मी मगाशी सर तुम्ही येण्याआधी म्हटले बनवणारा विकू शकत नाही, विकणारा बनवू शकत नाही. सगळ्यात मोठं ट्रेडिंगचं काम ऋतुजा करते ग्रुपमध्ये. नेहमी ग्रुपमध्ये लक्ष ठेवणार, कोण काय करतं त्या व्यक्तींचं घेऊन सर्व्हिस देणार. तर सगळ्यात जास्त जर पाहिलं असेल, सोनलच्या बरोबरीने ऋतुजाचं ग्रुपवर लक्ष असतं, लगेच पटकन प्रॉम्प्ट मेसेजला रिप्लाय देणार. आणि विक्री ट्रेडिंग पण सगळ्यात जास्त. सगळ्यात पहिला स्टॉल बुक केला बरं सर, आपले तिथे जे स्टॉल लागणार आहे 10 तारखेला. आणि हा मला मेसेज केला, मला नाईट शिफ्ट आहे पण मला मीटिंगला यायचं कसं आहे हो, पण माझे मिस्टर बोलले कमी झोप पण ताईंचं मार्गदर्शन ऐकायचं. छान. SHL बॅग्स म्हणून कंपनी आहे, त्यांच्या बॅग्स आहेत, त्याचं मी रिसेलिंग करते. ॲक्च्युली आपण म्हणजे वेगवेगळ्या देशातले प्रॉडक्ट्स वगैरे चायनीज माल आपल्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहे, तर आपण वापरतोच. पण हा जो प्रॉडक्ट आहे SHL बॅग्सचा, ते आपलं भारतीय प्रॉडक्ट आहे आणि क्वालिटी खूप छान आहे आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून या उद्देशाने मी भोसरीमध्ये राहते. हो. मॅडम मी गंधर्व नगरीतून आले. माझं नाव जयश्री कुंडगिर आहे. माझे 3 व्यवसाय आहेत. एक मी फॅशन डिझायनर आहे आणि दुसरी मी रेडीमेड रांगोळी बनवते आणि उलनचे किचन वगैरे फ्लावर्स आपण घरामध्ये काही वस्तू ठेवू शकतो ते मी बनवते. सध्या माझी कपड्यातूनच सुरू आहे. छोट्या मुलांचे कपडे मी बनवून ऑनलाईन सेल करते. माझं इन्स्टावरती पेज पण आहे, त्याला 4,000 फॉलोअर्स आहेत. तर सध्या माझं छान आहे.
आणि हे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामधून मला काही पैसे मिळाले नाही, पण सुरुवातीला मी हेच ट्राय केलं होतं फर्स्ट. तर ह्यासाठी रिस्पॉन्स असा आला की काही जणांच्या भरपूर कमेंट होते की आम्हाला तुम्ही शिकवा. तर मग मी क्लासेस घेतले, 100 ते 150 महिलांना मी शिकवलं आणि 1000 रुपये फीस घेतली मी त्यांच्याकडून. आणि ही रेडीमेड रांगोळी आहे, ही मी सीझनला सेल केली. आणि मग त्याचं पण असं झालं की सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला हे शिकायचंय. तर 100 ते 150 महिलांना मी शिकवलेलं पण आहे. तुमच्यापैकी कोणाला शिकवू शकते, कोणाला शिकायचं असेल असे व्यवसाय करतात. आणि आर्ट वर्क पण करते मी आणि ते शिकवते. आर्ट वर्क मी ब्लाऊज वगैरे करून दुसऱ्यांना नाही देत, पण मी ते क्लास घेते. ते 50 महिलांचे मी क्लास घेतलेले आहेत. माझ्याकडे उन्हाळी पदार्थ आणि दिवाळीचे पदार्थ मी बनवते आणि त्याचा रिस्पॉन्स खूप छान आहे. सक्षम उद्योजिका पुरस्कार घेतलाय, तर किती होतो सांगा. सगळ्यात जास्त दिवाळीचे फराळ, म्हणजे दिवाळी चालू व्हायला एक 15 दिवस जर असले तर फुले सांगावं लागतं. आता मला त्यांना एक फॉर्म्युला द्यायचा आहे कशा प्रकारे स्मार्ट वर्क करायचं. इतके सुंदर दिवाळीचं फराळ आणि वेटिंगला असतं त्याच्याकडं. साताऱ्यावरून तळबेडवरून आले ते मिस्टरांच्या व्यवसायाच्या निमित्त. त्यांना लहान मुलं होते. मला ज्यांनी भेटवलं त्यांनी सांगितलं अर्चनाला पुढाची करंजी चांगली ती यायचं ते येतं. सुरुवातीला मीच विकत घेतली, नंतर मग आमच्या ग्रुपमध्ये अशी मार्केटिंग होतं. आता फुल ऑर्डर असतात. त्यांना आम्ही मागच्या वर्षीचा सक्षम उद्योजिका पुरस्कार दिलेला. माझं जॉब कन्सल्टन्सी आहे आणि लोकेशन भोसरीला आहे. कोणाला नंबर पाहिजे असेल तर मीटिंग नंतर घ्या. प्लेसमेंट तुम्हाला जर वाटतंय मला जॉब मिळाला पाहिजे, मग ते एक अमाऊंट आपलं त्या महिन्याच्या पगारातून देतात आणि जॉब देतात. नमस्कार, शॉप आहे आणि प्लस दीपायटी सर्व्हिसेस नावाने माझं कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसचं शॉप आहे. आणि अजून एक मॅडम सांगायचं आहे, आमचा जो बचत गट आहे त्या बचत गटामध्ये झालं असं होतं की काही बायका घराच्या बाहेर पडायला तयारच नव्हत्या. तर त्यांना मी एक ऑप्शन दिलं. सुरुवातीला तर मी स्वतः विचार केला त्या गोष्टीवरती. आणि जसं तुम्ही म्हणता की कुठलाही बिझनेस करायचा तो ट्रेंडिंग करायचा, तर त्याच्यासाठी मी एक असं हे केलं, म्हणजे डोक्यात आलं माझ्या बघता बघता की आपले फ्रूट बॉक्स असतात, तो मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे घरी बसून करा. आणि जे जिम वगैरे राहतात, योगा क्लासेस राहतात किंवा तुम्ही सकाळी बसाल ते तुम्ही सेल करा तिथं विकून. त्यांनी ते दोघे तिघींनी चालू केलं आणि खूप छान रिस्पॉन्स त्यांना भेटला. आता मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्या मिळून आपण हाच आपला हे जो आहे ग्रुपचा तो आपण समोर करूया. आणि त्यांना म्हटलं होतं मी आज या, पण काहींना नाही आणणं शक्य नाही झालं, ते आलं नाही. तर जाऊ द्या, त्यांचा लॉस झालाय. पण मला तरी एवढं वाटतंय हा काय आहे, या मीटिंगला येऊन फक्त बिझनेस भेटत नाही किंवा बिझनेस होत नाही, तर इथं येऊन सगळ्या गोष्टी आमचा तर ग्रुप आहे की म्हणजे इथं आला ना की आम्हाला घरातलं काय चालू आहे कितीही टेन्शन असो सगळं निघून जाते डोक्यातलं. आणि आम्ही फ्रेश माइंडनी घरी जाऊन परत ते काम आमचं जे काम चालू आहे ते जोमाने करायला लागतो. थँक्यू. म्हणजे दीपावली उद्योजिका ते डबकं झाडावर राजहंस येतात, डबक्यावर डास येतात. आपल्याला झाडा व्हायचं का डबकं व्हायचं ठरव. करून आलेली आहे. मी एक हिंदी आर्टिस्ट पण आहे आणि मी फाटलेले काम पण स्टिच करते. तिला तिची मराठी आहे ना, तिला मराठी बोलायला जर प्रॉब्लेम येतो. आपल्या कानातली घालून छिद्र जे मोठे होतात ना ते चिकटून देते. आणि साडी ड्रेपिंगचं पण तिने डॉलीचं नाव ऐकलं क्लास केलेला आहे. आणि मध्यंतरी शायनाचंच आपण मेहंदीचं लावलेलं होतं वर्कशॉप, पण तुमचा काही रिस्पॉन्स इतका चांगला आला नाही म्हणून आपण कॅन्सल ठेवतो. आटलेलं नाही. आमची ज्योती पण सक्षम उद्योजिका आहे. टेक्सटाईल बिझनेस मध्ये पण तिने छान काम केलं आणि प्रत्येक व्यवसायामध्ये तत्पर असते. नमस्कार, माझं नाव राजेश्री करते. मी ब्युटिशियन आहे आणि गंधर्व नगरीमध्ये माझं पार्लर आहे. मी ग्रुपमधून बिझनेस मिळावा म्हणून नाही येत, तर मला मॅडमला दर महिन्याला तर मी माझं पार्लर चालवत असताना एका कॉस्मेटिक कंपनीची फ्रँचायझी घेतली आणि मला महाराष्ट्रातून खूप छान रिस्पॉन्स येते. ज्यांना लेडीजला मी ओळखत पण नाही अशांचे मला फोन येतात. माझा नंबर सर्क्युलेट झालेला आहे सगळीकडे. तर मॅडमचा एक मी म्हणजे त्या बाकीच्यांना सांगत असताना की आपल्या कामाचं जे काही आपण व्यवसाय करतो त्याचं सॅम्पल ठेवायचं. त्याच्यानुसार मी माझं वर्क करत गेले आणि आज मला असं की मला एकटीला माझा बिझनेस नाही होत, तर मला हेल्पिंग हँड हवंय. तर आज कोणी जॉब हवा असेल तर मला ब्युटिशियन एक लागते. तर मला 8 तासांसाठी कोणाला
कामाची गरज असेल तर प्लीज कोणीतरी मला एक मदत करायला आणि ग्रुप मधला बिझनेस येतोय, बोलत चला, रिव्ह्यू देत चला. मी जुन्या लोकांनी जर असं केलं, नवे लोक काय शिकणार? 8 वाजता सर ग्रुप आपण रिव्ह्यू साठी ओपन करतो. कुणी कोणाची वस्तू घेतली, काय फीडबॅक हे चांगलं आलं का, आणि त्या फीडबॅक नुसार बिझनेस वाढतो. ऍक्च्युअली तुम्ही जे बोलताय कॉस्मेटिकचं, हे जर तुम्ही रिव्ह्यू मध्ये बोलले तर अजून 4 कस्टमर वाढले असते. कोकले हर्बाच्या क्लिनिकचे प्रोडक्ट आहेत आणि कविता त्यांनी मला जॉईन केले ऑगस्ट महिन्यात. 7 महिन्यांनी 22 महिलांनी जॉईन केलं आणि डिसेंबरचं टार्गेट 5 होतं, 7 कम्प्लीट झालेले. तर तुम्हाला बघायला आले पण तुमचं बघून करावं असं वाटतं म्हणून म्हटलं एकदा बघायचं, भेटायचं, बोलायचं. संस्थेचा हा पण उद्देश आहे. मी मगाशी पण सांगितलं, तुम्ही जे वागता त्याच्यानुसार तुम्हाला जज करून तुमच्याकडे लोक आकर्षित होतात की ठीक आहे ना, त्या पाहायला आल्या म्हणजे त्यांना काहीतरी करायचंय. पण मग कुणीतरी कोणाला तरी ऍडव्हान्स होतं, कुणीतरी कोणाची तरी कॉपी मारून मला असं व्हायचंय असं म्हणतं तर हरकत नाही, त्यांनी मोठ्या मनाने माने खूप ठरवलंय पण आपण ठरवता येत नाही काय करायचं. म्हटलं करू, आपण मार्गदर्शन करू, तुमच्या 5 पैकी एका गोष्टीवरच आपण फोकस करू. छान, थँक्यू मॅडम. सारखं पहिल्यांदा आली आहे मीटिंगला. माझं नाव अर्चना मुंडे आहे, मी रहाटी एरियात आली. मी क्लास 1 ऑफिसर होते पंजाब नॅशनल बँकेत, पण बाळ लहान असल्यानंतर मला सोडावं लागलं ते आणि आउट ऑफ इंडिया जावं लागलं. आता मी परत रिटर्न आली आहे. मॅडमचं युट्यूबवर बघते, असं एक त्यांचा एक ओढा आहे, तुम्हाला अट्रॅक्ट करते कधीचा की येऊन भेटावं. मी जस्ट जॉईन झाले 8 दिवस पूर्वी आणि तुमचा व्हिडिओ बघितला. माहित आहे शाळेत आहे अंगावर, ऑटोमॅटिकली मी त्याकडे अट्रॅक्ट होत होती. त्यामुळे आज मी सगळं सोडून म्हटलं मॅडमला ऐकायला जावं लागेल. मला माझ्या डोक्यात आहेत विचार काय काय करायचंय पुढे किंवा काही व्यवसाय करायचे, पण त्याला कुठेतरी येस सो आय युट्यूबर. तुम्ही कुठून आले? मी मार्केटमधून. हरकत नाही. बघा, क्लास 1 ऑफिसर होता आणि आपल्या लेडीजचं बऱ्याच वेळा असं होतं मॅटर्निटी लिव्ह नंतर मुलं मोठ्या जाताना वगैरे गॅप पडतो. काही ना त्याच्यातून डिप्रेशन होतं की मी करू शकेल का, मी परत उभी राहू शकेल का. परवा माझ्याकडे एका अशाच लेडीज आल्या होता, सांगली बेळगावच्या आहेत, तर त्यांनी मिस्टर आणि त्या टेल्कोमध्ये जॉईन होण्यासाठी आले. इंटरव्ह्यू पण ओके झाले त्यांच्या, पण नंतर त्यांना रिसेप्शनच्या जॉबसाठी घेतलं होतं. मिस्टरांना शॉप लेवलला नंतर सांगितलं दोघं नवरा बायको चालत नाही, त्यांचा जॉब नाही आणि मुलगी सासऱ्यांकडे सोडून आलेल्या होत्या. प्रचंड निराशेत होत्या त्या. मग त्यांना सांगितलं मी रिसेप्शनचं तुम्ही इकडे जवळपासच्या हॉस्पिटल वगैरे सूर्य हॉस्पिटल आहे जवळ तिथं बघा. तेव्हा त्यांनी 2021 ला MSc केलं, MA झालेले आहे. त्यांना सांगितलं तुम्ही फ्रेश MSc करा आणि तुम्हाला जॉब मिळण्यासाठी आम्हाला काय करता येईल ते करू. आणि त्यांना एकदम पॉझिटिव्ह करूनच आम्ही पाठवलं, कारण की बऱ्याच वेळा गॅप पडला आपल्या शिक्षणानंतर कामानंतर तर ते डिप्रेशन निराश येतं. आता सुदैवाने तुम्ही इथपर्यंत आले, तुमच्या डोक्याच्या कल्पना आहे, तुम्ही आउट ऑफ राहून आले, आपण त्याच्यावर बोलतो. थँक्यू मॅम. मी केळीचे चिप्सचा बिझनेस करते आणि महिन्याला 100 किलो जातो. आता डीमार्टला वगैरे सेल करणार आहे आम्ही. राजगुरुनगरला चालू आहे सध्या आणि साडी प्रिंटिंग बिझनेस वगैरे. तुम्हाला ज्यांना मी बोलले ना त्यांनी मीटिंग संपल्यानंतर स्वतःचं नाव आणि मोबाईल नंबर द्या, कारण की सरांच्या रिलेटेड ज्या योजना असेल जे लगेच काय आपण काम चालू करतो त्याच्यावर काम चालू. थँक्यू. पूर्वी माझं 250 महिलांचं पोळी सेंटर होतं. म्हणजे जवळ 5-6 कंपन्यांना मी पोळ्या पुरवते. 50 महिला माझ्या याच्यामध्ये कामाला होत्या. प्रत्येकीला त्यांचं सेपरेटच हे होतं. तर आता माझा उद्देश आहे मला काहीतरी शिकायचंय. अच्छा, बघा या वयामध्ये पण त्यांनी जिद्द आहे. काय वाटलं त्यांच्यासाठी? शोभा फुले या नावाची स्त्री आहे. शोभा गुंडे त्यांचा गेले. तर त्यांनी मला हे केलं, सजेशन दिलं की तुम्ही माझ्याबरोबर. म्हणजे तुम्ही आळंदीवरून आले? हो, आळंदी. छान. चपाती सेंटरचा अनुभव तुम्हाला? हो. छान. बस वय सांगा तुमचं. माझं वय 72. काय म्हणताय? चपाती सेंटर आणि शिकायचं तुम्हाला नवीन शिकायचं. सगळ्या मीटिंगचं आज त्यांनी श्रेय कसं घेतलं की या वयामध्ये त्यांनी घरी बसून सून काय करती, आमकं काय करतं, धमकं काय करतं, त्याच्याऐवजी ते इथं आलेल्या मीटिंगला. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे, आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे. थँक्यू. माझं नाव भावना देशमुख आहे. मी आळंदीला राहायला आहे. मी उन्हाळी वाढवण्याचं
काम करते आणि मला ग्रुपमध्ये जॉईन होऊन 3 वर्ष झाले आणि माझा सगळ्यात जास्त बिझनेस होता ग्रुपमध्ये. थँक्यू. आणि एक म्हणायचं की जे आपण 12ही महिने कमाई करतो ती मी 4 महिन्यात करते. त्यांचं पण नाव घ्या. हे बघा, आपल्याला कुठला पण व्यवसाय करायचा ना, कष्ट कुठं पडेल. समजा काही ना शारीरिक आहे, आम्हाला मानसिक डोक्याचे काम आहे काय प्रत्येकाला, तर भावनाच्या बाबतीत एक मी ओळखलं की ऑर्डर दिल्यानंतर तत्पर माल येतो, मालाची क्वालिटी चांगली आहे. नंतर जरा अभ्यास करून कळालं की 2-2 वाजता उठून चुलीवर टाकून पण त्यांनी पोळ्या, बटाट्याची चिप्स, चकल्या मागच्या वर्षी मला वाटतं 8 ते 10 हजाराचं बीज कस्टमर त्यांना दिलेलं होतं आणि खूप चांगली त्यांची क्वालिटी आहे. त्यांना सक्षम उद्योजिका पुरस्कार दिला होता आपण मागच्या वर्षीचा आणि तुमचं पण नाव झालं. थँक्यू. कविता खानापुरे, मुळशी गंधर्व नगरी येथे राहते. 2 वर्ष झालं मी या संस्थेमध्ये जॉईन आहे. खूप छान रिस्पॉन्स मिळतोय मला ग्रुपमधून आणि खूप छान मैत्रिणी पण मिळाल्या आहेत. खूप छान एन्जॉय होतो. माझा गहू, ज्वारी, शेंगदाणे, साबुदाणा, काळा मसाला, लाल तिखट हा बिझनेस आहे. आणि बार्शीवरून आणून विकतात त्या. चांगली ज्वारी चांगल्या प्रतीचं इथं पुण्यामध्ये विकतात आणि त्यांना एक वाईट प्रसंगातून पण बाहेर येऊन त्या उद्योजिका म्हणून उभं राहिल्या. पुरस्कार पण मिळालेला आहे गेल्या वर्षी. त्यांना मागच्या वर्षी आपण सक्षम उद्योजिका पुरस्कार दिला होता. रेवती सचिन गलखोडे, माझं नोटबुकचं मॅन्युफॅक्चरिंग आहे चाकांना. गुरुवार पांजरपूरमधून आलेले आहेत आणि माझा गौरी मसाले म्हणून जसं ताईंचा माझा परिचय 20 वर्षापासून आहे. तेव्हापासूनच ताई माझ्या मागे लागायची की नेहा तुझ्या अंगात कला आहे, तू पुढे जा म्हणून. पण तेव्हा मुलं लहान असल्यामुळं काही मला पुढे काही विचारता नाही आलं. पण आता मी घरी विकते. ते फक्त आजूबाजूच्या लोक महिलाच घेतात. पण आता इथे ग्रुपवरती आल्यानंतर मग बघू कसा रिस्पॉन्स नक्की मिळेलच, म्हणजे रिस्पॉन्स. थँक्यू. मी शिक्षिका म्हणून काम करते आणि 3 वर्षापासून या संस्थेत आहे. एक चांगली संगत मला इथं भेटली आहे. चांगले विचार या संस्थेतून मिळतात म्हणून मी इथं आहे आणि बिझनेस करण्याची नवीन दिशा, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्यासाठी ताईंचे खूप मनापासून आभार. मी टेलरिंगचं काम करते. सगळ्या प्रकारचं डिझाईनचं ब्लाऊज, वन पीस सगळं शिवते. मॅडम तशी मी 2 वर्षापासून जॉईन आहे. फक्त इथे यायचं कारण म्हणजे फक्त नटून सटून मैत्रिणीसोबत गप्पा मारायला यायचं म्हणायचं. एक्झाम्पल फक्त 2 जण मैत्रीण भेटतात ठरवलेला, तिथे 100-200 लेडीज आपल्याला भेटत मैत्रिणीसोबत आणि गप्पा मारायला. आणि परत इथं आल्यावर घरी जायचं आहे असं काही किरकिर नसते. मुलाला घ्यायला जायचंय, आरामशीरी बसून व्यवस्थित थोडं 2 तास घालून 4 तास घालवलं तरी सुद्धा तुम्हाला अजून इथं बसू वाटे. हेच मेन उद्देश आहे म्हणायचं मॅडमचं. थँक्यू. मी गेल्या 5 वर्षापासून समर्थ महिला बहुद्देशीय संस्थेमध्ये ऍक्टिव्ह सदस्य आहे. वेळ कमी असल्यामुळे मी एवढं सांगेल की मी मुंबईकर आहे. गेल्या 5 वर्षापासून माझा स्वतःचा घरगुती केकचा व्यवसाय आहे. त्यांचं वेगवेगळे मार्गदर्शन, समुपदेशन यामुळे व्यवसायामध्ये ग्रोथ, स्वतःमध्ये ग्रोथ मी केलेली आहे. आणखीन आपल्या 10 मार्चला आता महिला दिनाचा कार्यक्रम असणार आहे संस्थेचा. तर डान्सची नावं तर खूप झालेली आहेत आपली. फॅशन डिझाईन जास्तीत जास्त संख्येने नावं द्या मी सगळ्यांना विनंती करेन. आणि ग्रुपमध्ये त्याचे नवीन सदस्य जॉईन होतील तर ग्रुपचे नियम थोडे वाचत चला. क्रिएटिव्हली ॲड टाका. क्रिएटिव्हली तुमची माहिती आमच्यापर्यंत येते की जेणेकरून काही तुमची माहिती जर दुसऱ्या कस्टमरपर्यंत द्यायची असेल तर आम्हाला तो रिव्ह्यू कामात येतो, तुमची ती माहिती कामात येते. फॅशन शोचं सांगा ना डिटेल्समध्ये. आणि डान्स तर पूजाला सांगितलं तर फॅशन शो बद्दल सांगेल की यावेळेस आपण भारतीय संस्कृतीवर आपण फॅशन शो घेतो. तर या फॅशन शो मध्ये आपण काय करतो की 8 कॅटेगरीमध्ये आपण भारतातले स्टेट्स घेतले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशा आपण स्टेट्स घेतले आहे आणि त्याच्याशी त्याला रिप्रेझेंट करत आपल्याला ते डेकोरी करायचे. सो तो डेकोरीचा खर्च संपूर्ण तुम्हाला तुमचा करायचा. मेकअप जे काय तुमचा अटायर असेल तो तुम्हाला तिथे रिप्रेझेंट करायचा. रिप्रेझेंट करताना 1 मिनिटाचा डान्स आम्ही तुमचं बसवणार आहे. तिथे येऊन तुम्हाला वॉक करत गेल्यानंतर 2 मिनिटाचा डान्स तिथे करायचा आहे. सो त्या अकॉर्डिंग आपल्याला तसे प्रॉपर कॅन्डिडेट्स हवे आहेत. आता एक आपल्या ग्रुपमध्ये त्याचं नाव मी घेऊन घेत आहे. मारवाडी आहेत त्या उत्स्फूर्तपणे नाव दिलं आणि मारवाडी होऊन पुणे मारवाडवर रिप्रेझेंट करणार. सो असा उत्साह महाराष्ट्राकडनं पण येऊ द्या, गुजरातकडनं येऊ द्या, पंजाबकडनं येऊ द्या, काश्मीरकडनं येऊ द्या. कारण तुम्ही तुमची संस्कृती रिप्रेझेंट करणार आहे. आणि आमचा डान्स बघण्यासाठी आणि कसं त्यांचं मार्गदर्शन देण्यासाठी महिला दिनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्या.
सोनलला आपण सोशल मीडिया संघटक हे पण दिलेलं संगीताताई. तुमच्यासाठी जरी संस्थेला तुम्ही म्हणताय मी मार्गदर्शन करते म्हणत असते आपल्या कोर टीमच्या सगळ्या उभ्या राहिल्या गेलं तर सगळ्या टीम वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. प्रत्येक जरी योगदान असलं तर 300-400 लेडीज आहेत. काहींकडे सिटिंग अरेंजमेंट असतं, काहींकडे डान्स असतं, या सगळ्या डान्समध्ये वगैरे असतात. कोण जण एक जबाबदारी घेतात. तर संगीताताई आणि सोनल आपल्या कला सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकारी संगीताताई आणि नेहमी संस्थेसाठी मला काय करता येईल कसं योगदान देता येईल याच्यासाठी त्यांचा कला तो सगळ्यांचा असतो. पण ह्यांचा जो कला असतो की खूप उत्स्फूर्तपणे त्यांचं चालतं की जेव्हा आपला डान्स बसवला जातो सरांचं तुम्ही पाहणार आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर ते एकदम म्हणजे न भूतो न भविष्य की अशा प्रकारे अगो टीचर लेडीज पण कशा करतात कोरिओग्राफीचं काम सोनल करत असतात आणि संगीताताई पण त्यांच्या सोबत असतात. तर अजून पण ज्यांना मला वाटतंय फॅशन शो त्यांनी जे सांगितलं प्रत्येक स्टेटनुसार प्रॉपर बसवलेले डान्स असतात, प्रॉपर फॅशन शो असतो. हे सगळं आपलं तिथं असणार आहे 10 तारखेला. तर या ना पुढे. तर सगळ्यांनी त्यांना रिस्पॉन्स द्या, सपोर्ट करा, वेळेवर या. त्या सीमाताईचे इथं प्रॅक्टिस करतात ते पण त्यांचं टेन्शन नसतं. इथं पार्किंगमध्ये येऊन प्रॅक्टिस करतात आणि डान्स वगैरे बसवत असतात. तर आता 10 तारखेच्या कार्यक्रमाचं शॉर्ट मध्ये सांगते मी, धीरज सर बोलणार आहे नंतर. तर 10 तारखेला आपल्याला 11 वाजता जो कार्यक्रम आहे बऱ्याच वेळा क्राऊड गेस्ट आल्यानंतर जमा होतो. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करत थोडस 1 तास बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी या, बाकीच्यांनी अर्धा तास आधी या, जास्त संख्येने या तिथं. कारण ह्या जेव्हा तिथं त्यांची कला सादरीकरण करतात तर पुढे क्राऊड असलं तर छान वाटतं. तिथं 10 स्टॉल लावायचे आपल्याला. स्टॉलचे किती नाव आले राणी? 6 नाव आले. 6 नाव आले. 4 स्टॉल लावायला जागा आहे आपल्याकडे. तर 4 स्टॉल साठी ज्यांना नावं द्यायचे तर मीटिंग झाल्यानंतर द्या. आणि तुम्हाला सगळ्यांना विशेष वाटत असेल आज की दरवेळेच्या मैत्रिणी मीटिंग पेक्षा वेगळं दिसतंय. आपण लेडीज असतो तिथं आपल्याला 4 जण दिसतंय. आधी 2 होते नंतर 2 जण आले. तर आपण आपल्या ऍड मध्ये टाकलेलं होतं की MSMEच्या काही योजना असतात आणि सबसिडीच्या काही कर्ज प्रक्रिया असतात तर त्या तुमच्यापर्यंत येत नाही. मला पण बऱ्याच माहिती नव्हत्या. तर सरांनी आपल्या संस्थेचा अभ्यास करून आपल्यापर्यंत अप्रोच करून आपली संस्था आणि MSME कसं काम करणार आहे तर सर सांगणार आहे तुम्हाला पुढचं. अतिशय उत्कृष्ट कोणताही ते त्यामध्ये स्वार्थ पाहत नाही. सर्वांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणात सर्व माता भगिनींनी यायचं आहे तिथे. आपण बरेचसे मशीनचे डेव्हलप होणार आहोत. ज्यांना जो व्यवसाय करायचा आहे बिझनेस सांगितला अजून बरेचसे काही तुमच्याकडून बिझनेस जे आम्ही ऐकले तर ह्या बिझनेससाठी डेव्हलपमेंटसाठी आम्ही तुम्हाला काही फंडिंग्स अवेलेबल केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या 25% पर्यंतची सबसिडी असते महिलांसाठी आणि स्टेट गव्हर्नमेंटची 35%. तर अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सबसिडी चांगल्या पद्धतीने देण्यात यावं उपलब्ध आहोत. तर तुमचे जे काही बिझनेस असतील छोटे छोटे बिझनेस असतील त्याला एक्सपेंडेशन करायचं किंवा त्यांना मार्केट मिळत नाहीये, बिझनेस मिळत नाहीये तर त्यांना आम्ही एकदम ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आम्ही मार्केटही देऊ. त्यांना तेवढा बिझनेस एक्सपेंडेशन करण्याच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही अवेलेबल करू. फायनान्स असेल, कुठे मशिनरीज असतील, कुठे त्यांच्याकडे रॉ मटेरियल्स असतील तर या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करायला तयार आहोत. तर त्याच्यामध्ये काही फॉर्म्स आम्ही तुम्हाला फिलअप करायला देणार आहोत आणि बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला 10 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यांनी करून काय की आता तुम्ही खूप कमी महिला आहात, आता त्या दिवशी किती महिला येतात तर त्यावेळेला एकाच वेळेला तुम्हाला सगळ्या स्कीम्स आम्ही तुम्हाला सांगू. तर आता ज्या महिलांच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्यांना एक्सपेंडेशन काही करायचे असतील बिझनेसमध्ये किंवा रॉ मटेरियल्समध्ये असेल किंवा बाकी अजून काही तुम्हाला फंडिंगच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या तुम्ही ताईंकडे सांगा, आमच्याकडेही सांगा. तर अशा पद्धतीने आम्ही ते SMBS Rocky SMBS Rocky हिप हिप हुरे हिप हिप हुरे सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे. मागच्या ज्या उरलेल्या आहे ना त्यांना पुढे